शेतकऱ्याच्या 4 लाखाच्या चेकची बँकेतूनच चोरी। एका शेतकऱ्याच्या तब्बल 4 लाख रुपयांचा चेक बँकेतूनच चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी अखेर बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठ शाखेकडून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। या घटनेमुळे बँक सुरक्षेवर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। उत्तम दत्तात्रय जाधव या शेतकऱ्याने सोयाबीन विकल्यानंतर कंपनीकडून 4 लाख रुपयांचा चेक घेतलेला होता। हा चेक त्यांनी सोलापूरच्या नवी पेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या ड्रॉप बॉक्समध्ये जमा केला। मात्र काही दिवसानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत। तपास केला असता समोर असे आले की चेक गायब झाला असून ती रक्कम दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा झालेली आहे। शेतकऱ्याने याबाबत 7 ते 8 दिवस बँकेत चक्रा मारल्या, मात्र बँकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। शेवटी माध्यमांतून बातमी झळकल्यानंतरच बँक प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी अमर तेपेदार या संशयित व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली। मिळालेल्या माहितीनुसार अमल तेपेदार हा व्यक्ती बँकेत येऊन कर्मचाऱ्यांना सांगितलं की मी जमा केलेल्या चेकच्या स्लिपमध्ये अकाउंट नंबर चुकीचा आहे, ड्रॉप बॉक्स उघडायला हवा। कर्मचारी कामात व्यस्त असताना त्याने नजर चुकवून चेक लंपास केला असा आरोप करण्यात आलेला आहे। धक्कादायक म्हणजे बँक अधिकाऱ्यांनी सुरुवातीला या प्रकरणी कोणतीही जबाबदारी मान्य केलेली नव्हती। शेतकरी जाधव यांनी तक्रार दिल्यानंतरही बँकेने दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालं। अखेर माध्यमांच्या हस्तक्षेपानंतर बँकेला कारवाई करावी लागली। या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून बँकेतील सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाईचा हा मोठा नमुना असल्याची टीका होत आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज।